लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या जबरदस्त ट्विस्टसोबत तुमचं स्वागत करत आहे मी. तर आता आपल्याला सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे की पार्थ आणि नंदिनी नेमकं काय करणार आहे. एवढा मोठा खोटेपणा जीवाने आणि काव्याने केलेला आहे हे पाहिल्यावरती नंदिनी आणि आपला पार्थ काय डिसिजन घेणार आहेत ते आपण या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता स्लायडिंग चालूच असते आणि त्यामध्ये नंदिनी आणि जीवाचे रोमॅन्टिक असे क्षण कॅप्चर केलेले असतात आणि ते म्हणजे सगळे त्यांचे फोटोज असतात आणि आठवणी असतात. चांगल्या चांगल्या आठवणी ह्या स्लायडिंगवरती येतच असतात. आता इथे पार्थ आणि काव्याच्या सुद्धा आठवणी येत असतात आणि तेव्हा सगळे शॉक होऊन पाहत असतात की किती छान मोमेंट आहे. आणि याच मोठ्या मोमेंटमध्ये ना एवढा मोठा धमाका होतो तो म्हणजे काव्या आणि जीवाच्या लव्ह स्टोरीचा. आता पाहूया आपण काव्या आणि जीवाची लव्ह स्टोरी कशा प्रकारे सगळ्यांसमोर आलेली आहे आणि यानंतर आपल्या पार्थ आणि नंदिनीने काय डिसिजन घेतलेला आहे. आता हे सगळं पाहत असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि अचानकच कोलमडून जाण्यासारखे एक क्षण जवळ येत असतात. आता नंदिनी आणि जीवाच्या चेहऱ्यावरचा हसू देखील ओरबडून जाणार आहे आणि यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहिली होती म्हणजे प्रेम प्रकरण जीवा आणि आपल्या काव्याचं हे सगळ्यांसमोर आलेलं आहे. आता येता क्षणी नंदिनी मात्र शॉक होऊन पाहते की हे मध्येच काय आलं आहे आणि हे काव्या आणि जीवा आहेत, हे नेमकं काय आहे. हा मोठा प्रश्न पडल्यानंतर त्यांना कळालेला आहे की काव्या माझ्या जीवाची गर्लफ्रेंड होती आणि त्यांच्या छातीवरती कोरलेलं नाव के नावाची मुलगी आणि जे सगळं मी पाहिलं होतं ती म्हणजे माझी बहीणच होती हे मला आज कळते. आता जीवा देखील बघून शॉक होतो आणि काव्या देखील बघून शॉक होते की हे सगळं या स्लायडिंगमध्ये कसं आलेलं आहे. आणि पार्थला तर काही सुचेनच झालं आहे, त्याच्या पायाखालची जमीनच जाते. आणि यानंतर रम्या आणि आपली वसू आत्या मात्र एवढे खुश असतात की त्यांच्या चेहऱ्यावरची जी टिप्पणी असते ते पाहतच राहतात आणि आतल्या आत मनातल्या मनात खुश होत असतात. पण नेमकं आता काय होणार आहे, आपल्या रम्या आणि वसूच्या मनासारखं होणार आहे का, तर ते पाहूयाच आपण. आता इथे सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत. मानिनी, विक्रम काका किंवा काव्याच्या आपल्या मैत्रीण या सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत. आपल्या पिहूला तर वाटत आहे की स्लायडिंगमध्ये हे कुठेच नव्हतं, मी असं काहीच केलं नव्हतं आणि हे नेमकं आलं कुठून मला समजतच नाही आहे, हे नेमकं केलं कोणी. आता आपली मानिनीसुद्धा पाहून आश्चर्यचकित होते पण तिला आठवतं की म्हणजे माझा जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड होता. तर आता हे सुद्धा माहिती असतं विक्रमला की काव्याचं कुठेतरी अफेअर चालू आहे पण माझ्याच धाकट्या पोराशी हे त्यांना माहीत नव्हतं. आता सगळेच या शॉकमध्ये असतात आणि त्याच वेळेस काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहतात की आता नेमकं काय होणार आहे आणि या संकटाला आपण कसं सामोरे जायचं. काव्याने खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला होता पण जीवाने तिला खूप वेळेस अडवलं आणि सांगितलं की नको सांगूस म्हणून. आणि आता ज्या प्रकारे हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे त्याने नंदिनी आणि आपला पार्थ खूप कोलमडून गेलेला आहे. आता या दोघांनी हे सगळं ॲक्सेप्ट करायचं की नाही ते पाहूया आपण. आता इथे नंदिनीला कळता क्षणी नंदिनी खूप हडबडून जाते आणि ती तिच्या बहिणीजवळ जाते आणि म्हणते हे नेमकं काय केलेलं आहे तुम्ही आणि मला काहीच कळत नाही आहे. तिच्या हाताने स्वतःच्या कानाखाली मारू लागते आणि म्हणते हे अनपेक्षित आहे, या प्रकारे तुम्ही आमच्याशी वागाल असं वाटलंसुद्धा नव्हतं, हे नेमकं काय आहे आणि हा प्रकार काय आहे तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही, असं बोलून ती स्वतःच्याच कानाखाली मारू लागते. आणि इथे मात्र जीवा तिचा चेहरा पाहून कोलमडून गेलेला असतो आणि तो स्टेजवरतीच गुडघ्यावरती पडतो आणि स्वतःला शर्मेने मान खाली घालून बघतो. आता यावेळेस मात्र नंदिनी जाऊन काव्यासमोर हात जोडते, काव्याचे हात पकडते आणि स्वतःच्या थोबाडात मारून घेते. थोबाडात मारत असताना काव्या म्हणते ताई सॉरी ग ताई, खरंच सॉरी, मी तुला सांगायला हवं होतं, हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, मला माफ़ कर, मला माफ़ कर ताई, प्लीज मला माफ़ कर. आणि आता हे सगळं बोलताना ती शुद्धीवरच नसते की नेमकं काय चाललेलं आहे आणि बघते तर हातावरती जीवानंदिनी कोरलेलं असतं ते सुद्धा तिने पाहिल्यावरती नकाने ओरबडू लागते. तिला सुचेनासं होतं की नेमकं काय करायला हवं आणि आता ती हे सगळं करत असताना नेमकं काय करायचं सुचेनासं असं झालं. त्यावेळेस ती जाते जीवाकडे आणि तिला वाटतं की जीवा तुम्ही मान खाली घालून उभे राहू नका, उभे राहा. आता तो जीवा त्या नंदिनीसोबत काय बोलणार आहे आपण पाहूया. इकडे मात्र आपला पार्थ खूप कोलमडून गेलेला आहे आणि जीवाचा चेहरा न पाहण्यासारखा असतो. जीवाने सुद्धा नंदिनीचा विश्वासघात केलेला आहे आणि पार्थचा सुद्धा. आणि यानंतर
पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि तो पूर्ण कोलमडून गेल्यानंतर त्याला धक्का बसल्यावरती तो पडणारच असतो. तर त्याच्या आई आणि जाऊन पळत पळत जाऊन काव्या त्याला सावरते आणि म्हणते, मला तुम्ही हवा आहात आणि माझ्या पास्टसोबत माझं आता काहीच नातं नाही आहे, तर मला मोठ्या मनाने माफ करा. हे सत्य आम्ही तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला होता. मी तुमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही मला अडवलं होतं आणि सांगितलं होतं की मला तुमच्या पास्टशी काहीच घेणं देणं नाही. आता नंदिनीसुद्धा जीवाजवळ जाते आणि म्हणते, एवढं मोठं सत्य हे तुम्ही कसं पचवलं असेल आणि तुम्ही हे सगळं कसं विसरू शकलात आणि माझ्याच बहिणीचे बॉयफ्रेंड होता तुम्ही. मी हे कसं आता सत्य पचवू? मला हे सगळं काही जमणार नाही आहे. मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही आहे. इकडे पार्थसुद्धा हात जोडतो आणि म्हणतो, मला माफ करा. मी मोठा गुन्हेगार आहे तुमचा आणि आम्हाला माहीतही नव्हतं की तुमच्यावरती आम्ही किती अन्याय करत आहोत. रोज हे तुम्ही सहन करत राहिलात आणि आम्ही मात्र तुमच्याजवळ आमची इच्छा व्यक्त करत राहिलो. काव्या, मला कधीच कळालं नाही की तुमच्यासोबत माझ्या भावाचं अफेअर असेल आणि मला कधीच वाटलं नाही की एवढं मोठं सत्य आमच्यासमोर येणार आहे आणि हे पचवण्यासारखं नाही आहे. आणि मला माफ करा, मी तुम्हाला माझ्या आयुष्यात नाही घेऊ शकत, कारण हे कसं मान्य करू की माझ्या भावाचीच तुम्ही गर्लफ्रेंड आहात. आता या सगळ्या मध्ये तुमची काहीच चूक नाही. परिस्थितीच अशी होती त्यावेळेस की तुम्ही या लग्नासाठी तयार झालात आणि हे लग्न बरेच दिवस तुम्ही मान्य केलं नाही. वर्ष लागलं तुम्हाला हे लग्न मान्य करायला आणि यासाठी जीवा किंवा तुमची काहीही चुकी नाही आहे. तेव्हा ती म्हणते की तसं नाही आहे पार्थ, मलाच माफ करा. मी हे सत्य तुमच्यापासून लपवायला नव्हतं हवं होतं. तेव्हा काव्या माफी मागते. तेव्हा ते म्हणतात, नाही काव्या, यात माझीच चूक आहे आणि तुम्ही याच्यामध्ये खरंच कधी चुकला नव्हतात आणि हे सत्य तुम्ही कसं सांगणार? बरोबर आहे तुमचं, जे वागणं तुमचं होतं तेही बरोबर होतं. या सगळ्याला आम्हीच गुन्हेगार आहोत आणि या सगळ्याचा आम्हालाच शिक्षा भेटली पाहिजे, तुम्हाला नाही. तुमची जर इच्छा असेल तर पुन्हा आम्ही जीवा आणि तुमचं लग्न लावून देऊ, पण मला खोट्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहायचं नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते की जीवा माझा पास्ट होता पार्थ आणि तुम्ही माझं फ्युचर आहात आणि माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा नंदिनी मात्र म्हणते, जीवा मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला माहीत होतं की काव्या आणि दादाचं तुमचं लग्न झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवायला नव्हता हवा होता आणि तुम्हाला माहीत होतं की माझी बहीण, या माझ्या बहिणीवरतीच तुमचं प्रेम आहे, तर मला तिला मागे सारून तुम्ही माझ्यावरती हा हक्क नव्हता दाखवायला पाहिजे होता. तुम्ही तुमचं प्रेम पुन्हा मिळवायचा प्रयत्न करायला हवा होता, तुम्ही माझं आयुष्य बर्बाद करायला नव्हतं हवं होतं. तेव्हा तो सांगतो की खरं सांगू का नंदिनी, माझं काव्य पास्ट होती आणि तू फ्युचर आहेस. मी खरंच तुझ्या प्रेमात पडलेलो आहे आणि माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. मला तू खरंच माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे, पण मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं काव्यावर आता कधीच माझं आणि काव्याचं तसं नातं नसू शकणार आहे. तुझ्या व्यतिरिक्त मी कुणाचाही विचार करू शकत नाही आणि आम्ही आमचा पास्ट विसरून आम्ही आमच्या फ्युचरला स्थान दिलेलं आहे. आमच्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकांसाठी प्रेम नाही आहे आणि आमचा पास्ट पूर्ण फुसट झालेला आहे. त्यामुळे तुला खरं सांगतो, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नंदिनीला सुद्धा हे पटतं, कारण तिला प्रत्येक क्षणामध्ये कळतं की जीवा आता फक्त तिचे झालेले आहेत आणि पास्टशी त्यांचं काहीच घेणं देणं नाही आहे. तरीसुद्धा हे नातं हे लोक कसे पचवू शकतील हे पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर चॅनेलला कनेक्ट राहा.